हॅलो वॉरियर्स, स्वप्नसिद्धी अंतिम पर्वाची पहिली टेस्ट जी पॉलिटीची होती 15 प्रश्नांची, त्याचं सखोल असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि याच्यातून तुमचे बरेचसे मोस्ट इम्पॉर्टंटवाले टॉपिक जे आहेत आणि बरेचसे असे पॉईंट जे विसरले जातात ते परत एकदा रिवाईज होतील. सगळ्यात पहिला प्रश्न जो होता, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पहिलं विधान आहे, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. आपल्याला माहिती आहे, येस, घटना समितीची जी पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946ला भरलेली होती. दिल्ली या ठिकाणी भरलेली होती. कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये ती झालेली होती आणि या पहिल्या बैठकीसाठी 211 सदस्य जे आहेत ते उपस्थित होते. दुसरं विधान आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. हे दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे, कारण ज्यावेळेला पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946ला, त्यावेळेला या बैठकीचे अध्यक्ष कोण असणार हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला, तर फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण करून आपण काय केलं की जे ज्येष्ठ सदस्य आहेत, म्हणजे ज्यांचं वय सर्वात जास्त आहे असे सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे आहेत यांची घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती पहिल्या बैठकीच्या वेळेला. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे, जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव किंवा ज्याला आपण उद्देश पत्रिका असा म्हणतो तो मांडला. तर हे विधानही बरोबर आहे. त्यांनी 13 डिसेंबर 1946ला हा ठराव मांडलेला. मात्र याला लगेच मान्यता मिळालेली होती का? नाही. उद्दिष्टांचा ठराव हा एकमताने 26 जानेवारी 1947 नाही, 22 जानेवारी 1947ला जो आहे तो मंजूर करण्यात आलेला होता. त्यामुळे चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि ऑब्व्हियसली हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आणि तुम्हाला चुकीचं विधान कोणतं हे विचारलेलं आहे. मग या प्रश्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिल्या विधानामध्ये दिलेली गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की पहिली बैठक जी आहे जी मोस्ट इम्पॉर्टंट असेल, या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण करण्यात आलेलं होतं. हा प्रश्नसुद्धा आयोगाचा विचारून झालेला आहे आणि ते दुपारपर्यंत अध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवलेलं होतं. याचबरोबर पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी USA, त्याच्यानंतर चीन आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या सदिच्छा संदेशाचं वाचनसुद्धा केलेलं होतं. दुपारनंतर त्यांची तब्येत थोडीशी बिघडली आणि म्हणून मग त्यांच्या जागी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी जे आहेत यांची निवड करण्यात आली. फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून. ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची की सच्चिदानंद सिन्हा जे आहेत त्यांच्या नावाची शिफारस कोणी केलेली होती? तर आपले आचार्य JB कृपलानी जे आहेत त्यांनी त्यांच्या नावाची शिफारस जी आहे ती केलेली होती. मग याच्यासोबत आणखी काही तारखा जर आपण लक्षात ठेवायचं म्हटलं तर 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली. त्याच्यानंतर 11 डिसेंबर 1946ला जेव्हा पुढची बैठक झाली, यावेळेला मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि मग यांच्या नावाची शिफारससुद्धा आचार्य JB कृपलानी जे आहेत त्यांनी केलेली होती. त्याच्यासाठी अनुमोदन जे आहे ते वल्लभभाई पटेल आहेत त्यांनी दिलेलं होतं. आणि याच दिवशी कायदेशीर सल्लागार म्हणून हा पण प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे, सर BN राव किंवा बेनेगल राव जे आहेत त्यांची निवड करण्यात आली. आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की यांची जी नियुक्ती आहे सर BN राव किंवा बेनेगल राव यांची नेमणूक कोणी केली? तर व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल यांनी यांची निवड जी आहे ती नेमणूक जी आहे ती केलेली होती. आता त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 ही एक तारीख आपण पाहिली. 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. मात्र तो स्वीकारण्यात कधी आला? 22 जानेवारी 1947ला. ही तारीख जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण आयोगाने या डेट्स विचारलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर 25 जानेवारी 1947ला जे HC मुखर्जी आहेत, HC मुखर्जी यांची आपल्या घटना समितीचे किंवा संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली, जे ख्रिश्चन समुदायाचे होते, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यासोबतच ज्यावेळेला तुम्ही पहिलं प्रकरण अभ्यासता तर काही डेट्स आहेत, काही तारखा आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असतं, कारण आयोगाने या तारखांवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, त्या तारखा ज्या आहेत त्या लक्षात ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली येते मे 1949. हे खूप वेळा विचारलेलं आहे. आपलं जे राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता जी आहे ती मे 1949मध्ये आपल्याला संविधान सभेने दिलेली पाहायला मिळते. राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन जे आहे ते दिलेलं आहे मे
1949मध्ये. त्याच्याबरोबर जर दुसरी डेट पाहिली तर 22 जुलै 1947 ही आधीची तारीख आहे. ही थोडी लक्षात ठेवा, कारण 22 जुलै 1947ला आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे, राष्ट्रीय ध्वज तो स्वीकृत करण्यात आलेला, ज्याचं डिझाईन जे आहे ते आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या जे आहेत त्यांनी तयार केलेलं होतं. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 इतकी इम्पॉर्टंट डेट आहे, कारण या डेटला खूप गोष्टी झालेल्या, त्याच्यावरती खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट, आपण कुठल्या डेटबद्दल बोलतोय? 24 जानेवारीबद्दल बोलतोय. 24 जानेवारी 1950. तर या डेटला सगळ्यात पहिली गोष्ट झाली ती म्हणजे संविधान सभा जी आहे त्या संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर 24 जानेवारी 1950लाच भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत त्यांची निवड करण्यात आली. आयोगाने खूप वेळा हा प्रश्न विचारलाय आणि आयोगाने 24 जानेवारीच्या ठिकाणी 26 जानेवारी दिलेला आहे. ही चूक आयोगाने तिथे केलेली आहे, म्हणजे विधान जे आहे ते थोडंसं बदलून दिलेलं आहे. त्याचबरोबर याच दिवशी आपण आपलं राष्ट्रगीत जे आहे आणि त्याचसोबत आपलं जे राष्ट्रगान आहे याचीही स्वीकृती केलेली आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जे आहे ते स्वीकृत केलेलं आहे. आणि याच दिवशी 284 सदस्य जे आहेत त्यांनी घटनेवरती सह्यासुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने पहिल्या प्रकरणातल्या जेवढ्या पण डेट्स आहेत त्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारले, त्यामुळे तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, एक सेकंड, हा फॅक्च्युअल आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? तर अधिवेशनं किंवा ज्याला आपण सत्र असं म्हणतो, तर किती सत्र पार पडली होती? 11, 16, 114 की 165 हे तुम्हाला पाठच असेल. एकूण 11 सत्र जे आहेत ती पार पडलेली होती. म्हणजे संविधान सभेची स्थापना झाल्यापासून ते आपलं संविधान तयार होईपर्यंत, म्हणजे संविधान घटनेवरती सगळ्यांनी सह्या करेपर्यंत एकूण 11 सत्र जी आहेत ती पार पडलेली आहेत. या 11 सत्रांपैकी 4 सत्र जी आहेत ती स्वातंत्र्यापूर्वी पार पडलेली आहेत आणि 7 सत्रे जी आहेत ती स्वातंत्र्यानंतर पार पडलेली आहेत. हा नंबर पण लक्षात ठेवा. यासोबतच आपली घटना तयार करण्यासाठी जवळपास 64 लाख रुपये इतका खर्च जो आहे तो आलेला आहे. आणि जर आपण कालावधी पाहिला तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी आयोगाचा विचारून झालेला आहे. शेवटचा दिवस जो आहे सह्या केलेला तो दिवस पकडून 18 दिवस जे आहेत ते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल 166 दिवस जे काही काम झालं, या 166 दिवसांपैकी जवळपास 114 दिवस जे आहेत ते मसुद्यावरती चर्चा करण्यामध्येच घालवले होते आणि 60पेक्षा जास्त किंवा 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपली भारतीय राज्यघटना जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने म्हणजे आपल्या प्रास्ताविकेने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅशचे स्वातंत्र्य दिले आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, पण ज्यावेळेला आपण एक्झाम हॉलमध्ये बसलेलो असतो ना त्यावेळेला इथे सुद्धा गोंधळ उडतो, कारण आयोगाने याच्यापूर्वी सेम असा प्रश्न विचारला आहे. पण आयोगाने काय केलं आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश असं दिलं आहे. पण ऑप्शनमध्ये आयोगाने उपासना हा शब्द दिलेला नाही आहे, आयोगाने पूजा हा शब्द दिला आहे. कारण आपण वर्शिप जे इंग्लिशमध्ये म्हणतो तर त्याचं मराठीमध्ये उपासना किंवा पूजा हे दोन्ही शब्द चालू शकतात, त्याच्यामुळे कदाचित आयोगाने तसं दिलेलं आहे. पण जर असा प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही. मग आपली जी प्रास्ताविका आहे, उत्तर तर समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की पर्याय क्रमांक 4 आहे. आपली जी प्रास्ताविका आहे त्याच्यामधले काही शब्द, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जसा हा एक क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सुरुवातीला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हा क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हा क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. सास ध लो ग, सास धलो ग. ठीक आहे, किंवा सास धरलो ग असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की कुठल्या प्रकारचा न्याय जो आहे तो आपल्या घटनेमध्ये, प्रास्ताविकेमध्ये देण्यात आलेला आहे. तर न्याय आहे कुठला, सामाजिक
त्याच्यानंतर आर्थिक आणि राजकीय न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. त्याच्यानंतर स्वातंत्र्य जर विचारलं तर जे आत्ता आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर समानता कशाकशाची आहे, दर्जाची आणि संधीची समानता, दर्जाची व संधीची समानता जी आहे ती आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे संवर्धन करणारी बंधुता, या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि याच्यासोबतच प्रास्ताविकेच्या संदर्भातली घटनादुरुस्ती आहे 42वी 1976ला झालेली, ज्याने समाजवादी, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जे आहेत ते आपल्या प्रास्ताविकेत ॲड करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत आपल्या प्रास्ताविकेमध्ये, उद्देशपत्रिकेमध्ये फक्त एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 51 मध्ये म्हटले आहे की राज्य हे डॅश डॅशसाठी प्रयत्नशील आहे. सेम याच टाईपचा क्वेश्चन आयोगाने जवळपास 6 ते 7 वेळा केवळ मेन्सलाच रिपीट केलेलं आहे, मग प्रीला तर आलेलाच आहे. विचार करा की जर एकाच कलमावरती आणि एकाच टाईपचा क्वेश्चन इतक्या वेळा रिपीट करत असेल तर ऑब्व्हियसली ते इम्पॉर्टंट आहे. आणि विशेष म्हणजे जेवढा वेळा हा प्रश्न दिला आहे त्याच्यातल्या 2-3 वेळा तरी आयोगाने याच्यातलं एक विधान जे आहे ते बदलून दिलेलं आहे, आणि ते बदललेलं विधान जे आहे ते मुलांना कन्फ्यूज करतं. सो इथे काय विचारलं आहे की 51 मध्ये काय काय म्हटलेलं आहे, राज्य हे डॅश डॅश यासाठी प्रयत्न राहील, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे, तर हे बरोबर आहे पहिलं. त्याच्यानंतर दिले शांततापूर्वक सह अस्तित्वास प्रोत्साहन देणे, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटविण्यास प्रोत्साहन देणे. आता पहा, ज्यावेळेला आपण 51 मध्ये पाहतो की नाही, आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल किंवा आंतरराष्ट्रीय शांततेसंदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट तर ठीक आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचं संवर्धन करणं. शांततापूर्वक सह अस्तित्वास प्रोत्साहन देणं असं दिलेलं नाही आहे. राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे हे दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय तंटे जे आहेत ते लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे हे सुद्धा दिलेलं आहे. सो तुमचं उत्तर अ, क, ड यायला पाहिजे. पण कलम 51 मध्ये तर आपल्याला 4 गोष्टी पाहायला मिळतात. मग ही चौथी बाब कुठली आहे? चौथी बाब आहे जे सर्वसामान्य जनसमाज आहे. सर्वसामान्य, इकडे करते मी हवं तर, सर्वसामान्य जनसमाजाच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने यांप्रती आदरभावना जोपासण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. ठीक आहे, सर्वसामान्य जनसमाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा किंवा तहाची बंधने जे आहेत यांप्रती आदरभावना जोपासण्यासाठी राज्य हे प्रयत्नशील राहील. हे विधान ॲज इट इज लक्षात ठेवा, कारण आयोगाने जेवढा वेळा प्रश्न दिला ना बऱ्याचदा हेच विधान थोडंसं वेगळं करून दिलं आहे. आणि जर तुम्ही प्रश्न थोडासा ऑब्झर्व केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हे जे दुसरं विधान आहे की नाही, शांततापूर्वक सह अस्तित्वास प्रोत्साहन देणे, हे आपल्याला बरोबरच वाटतं कारण रचना त्या पद्धतीची आहे. बट ते विधान चुकीचे, उत्तर असायला पाहिजे अ, क आणि ड. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलतात? याचा अर्थ त्यांना असं विचारायचं आहे की 368 मध्ये जी घटना दुरुस्तीची पद्धती दिलेली आहे, या घटना दुरुस्तीच्या पद्धतीमध्ये जर बदल करायचा असेल तर कुठल्या पद्धतीने करता येतो? पहिला ऑप्शन दिलाय संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने, दुसरं दिलंय संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 2/3 बहुमताने, तिसरं आहे संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे 2/3 बहुमत आणि किमान 1/2 म्हणजे निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने, आणि या कलमात दुरुस्ती करता येत नाही. 368 मध्ये दुरुस्ती करता येते. ॲक्च्युली 368च्या संदर्भात मूलभूत हक्कांमध्ये ज्या वेळेला जे काही संसदेने बदल केलेले होते, मूलभूत हक्क काढून घेणारे कायदे घेण्यात आले होते, तर ज्यावेळेला तुम्ही मूलभूत हक्क हा घटक अभ्यासताना तर तुम्हाला
संसदेचा एक घटनादुरुस्ती कायदा आणि त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, ही एक सिरीज पाहायला मिळते. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने घटनेला म्हणजे संसदेला असं सांगितलं की तुम्हाला मूलभूत हक्कांमध्ये बदल नाही करता येणार किंवा ते काढून नाही घेता येणार, नष्ट नाही करता येणार, त्यावेळेला संसदेने 368 मध्येच बदल केलेला होता. आणि मग ज्यावेळेला केशवानंद भारती खटला आला, त्या खटल्यामध्ये मात्र मूलभूत संरचनेचं एक तत्त्व टाकण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मग सांगण्यात आलं की तुम्ही मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकता, पण घटनेची मूलभूत संरचना जी आहे ती बदलू शकत नाही. आणि मूलभूत हक्क जे आहेत ते मूलभूत संरचनेचा भाग आहेत, म्हणजेच मूलभूत हक्क जे आहेत ते आपले काढून घेतले जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये कलम 368 मध्ये जर बदल करायचा असेल काय करावं लागतं? ज्यावेळेला आपण घटना दुरुस्ती हा टॉपिक अभ्यासतो, आपल्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याचे आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. ठीक आहे. एक असतं संसदेचं साधे बहुमत, एक असतं संसदेचं विशेष बहुमत. ठीक आहे, विशेष बहुमत. आणि एक असतं संसदेचं विशेष बहुमत प्लस जे निम्मी राज्य आहेत या निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाचं साधं बहुमत जे आहे त्यांनी. ठीक आहे. जर कलम 368 मध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला संसदेचं विशेष बहुमत प्लस राज्याच्या म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त 102 राज्य जी आहेत त्यांच्या त्यांच्या विधिमंडळाच्या साध्या बहुमताने याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. पण हेही आहे की राज्यांनी ज्यावेळेला राज्याच्या विधिमंडळांनी अशा घटनादुरुस्तीला मान्यता देण्यासाठी कुठलाही कालावधी जो आहे तो घटनेमध्ये देण्यात आलेला नाही. प्लस हे जे साधा बहुमत आणि जी बदल म्हणजे घटनेमध्ये बदल केले जातात याला घटनादुरुस्ती मांडण्यात येत नाही. 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मांडण्यात येत नाही. 368 अंतर्गत 368(2) मध्ये विशेष संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या मान्यतेने अशा पद्धतीने ज्या घटनादुरुस्ती केल्या जातील त्यांनाच घटनादुरुस्ती मानलं जाईल. म्हणजे आपण घटनादुरुस्तीचे जे नंबर्स पाहतो ते या 2 पद्धतीने जर घटनादुरुस्ती केलेली असेल तर ते नंबर देण्यात येतात. मग आता या संसदेच्या विशेष बहुमताने प्लस निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बदल करण्यात येतो? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपले जे राष्ट्रपती आहेत की नाही त्यांची निवडणूक आणि त्या निवडणुकीची पद्धत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये येते ती म्हणजे संघराज्य असतील आणि आपली जी घटक राज्य आहेत, संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामध्ये जी काही त्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती आहे, कार्यकारी शक्तींची व्याप्ती, तर याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला तिसरी पद्धत म्हणजे संसदेचं विशेष प्लस निम्म्या राज्यांचा विधिमंडळाची मान्यता या पद्धतीने करावं लागेल. त्याचबरोबर जर संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामध्ये जी काही कायदेविषयक शक्तींची विभागणी आहे की नाही, कायदेविषयक बाबींची जी विभागणी आहे याच्यामध्ये बदल करायचा असेल तर किंवा आपली जी 7वी अनुसूची आहे जी आयोगाची फेवरेट आहे, या 7व्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या 3 सूची संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या कुठल्याही सूचीमध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्हाला तिसरी जी पद्धत आहे 368(2) मध्ये सांगण्यात आलेली संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता या पद्धतीने बदल करावा लागेल. याच्यासोबतच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जे आहेत यांच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याचबरोबर संसदेमध्ये असणारं राज्यांचं जे प्रतिनिधित्व आहे, संसदेमध्ये असणारं राज्यांचं जे प्रतिनिधित्व आहे याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तरीसुद्धा अशाच प्रकारच्या घटनादुरुस्तीची आवश्यकता असते. आणि कलम 368 मध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत घटना दुरुस्तीशी संबंधित याच्यामध्ये जरी बदल करायचा असेल संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता या पद्धतीने ती घटनादुरुस्ती करावी लागते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या महालेखापाल यांना कोणा इतकं वेतन मिळतं असं विचारलं. पहा, कॅग हे एक अतिशय महत्त्वाचं घटनात्मक पद आहे ज्याच्यावरती आयोगाने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत आणि ऑब्व्हियसली आत्ता आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. मग आता महालेखापालांच्या बाबतीत जर पाहिलं तर ऑलमोस्ट त्यांच्या ज्या अटी आहेत की नाही म्हणजे त्यांच्याबद्दलची जी पण माहिती आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळते, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या समतुल्य आपल्याला ते अधिकार पाहायला मिळतात. त्यामुळे ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. मग जर आपण पाहिलं तर यांची म्हणजे या पदाची तरतूद कुठे दिलेली आहे? आपल्या घटनेचं कलम 148 जे आहे याच्यामध्ये आपल्याला भारताचे महालेखा परीक्षक जे आहेत तर त्या पदाची तरतूद केलेली पाहायला मिळते. भाग 5 आहे घटनेचा, भाग 5 मधलं
प्रकरण 5 आहे. याच्यामध्ये कलम 148 ते 151 दरम्यान आपल्याला महालेखापरीक्षक किंवा कॅग ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतात. पण यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की यांची नेमणूक जी आहे ती करतात राष्ट्रपती. नेमणूक केली जाते राष्ट्रपतींकडून. मात्र यांचा पदावधी जर आपण पाहिला तर तो घटनेत निश्चित नाही केलेला, पण सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे म्हणजे 6 किंवा 65 वर्ष जे काही आधी होईल याच्यानुसार त्यांचा पदावधी जो आहे तो असतो. राजीनामा हे ऑब्व्हियसली राष्ट्रपतींकडे देतात. पदावरून दूर करायचं जर आपण पाहिलं, जरी त्यांचा पदावधी घटनेत दिलेला नसेल, घटनात्मक पद आहे, यांना पदावरून दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून ज्या पद्धतीने दूर केलं जातं त्याच पद्धतीने त्याच कारणास्तव त्यांना पदावरून दूर केलं जाईल. मग आपल्याला माहिती पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना कोणत्या कारणावरून पदावरून दूर केलं जातं, तर ऑब्व्हियसली शाबित झालेले गैरवर्तन, नुसतं गैरवर्तन नाही, शाबित झालेले गैरवर्तन आणि अक्षमता किंवा ज्याला आपण अकार्यक्षमता असं म्हणतो, या 2 कारणांवरून त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीने त्यांना दूर केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर त्यांच्या वेतन आणि सेवा शर्तींचा जर आपण विचार केला तर संसदेने निर्धारित म्हणजे संसद कायद्याने निर्धारित करते त्यांचं वेतन, पण ते सर्वोच्च म्हणजे संसदेने कायद्यानुसार काय निर्धारित केले, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं जे वेतन असेल त्या पद्धतीचं वेतन जे आहे ते या महालेखापरीक्षकांना देण्यात येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 नुसार 71(1) नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी. खूप सोपवाला प्रश्न आहे. विधान परिषदेशी रिलेटेड असणारी महत्त्वाची कलम त्याच्यामध्ये 169 जे आहे, विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करणं, त्याच्यातल्या सगळ्या तरतुदी तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजेत. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा दोन्हीच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग विधान परिषदेचा जर आपण विचार केला तर याची सदस्य संख्या किती असते, आपण जर मॅक्झिमम नंबर पाहिला, कमाल सदस्य संख्या पाहिली तर त्या संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांपेक्षा ती अधिक नसावी आणि ती 40पेक्षा कमी नसावी. ठीक आहे, या 2 अटी आपल्याला पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर हे त्याचं उत्तर असेल. मग आता काही इतर गोष्टी ज्या आहेत तर थोडक्यात आपण याच्याबद्दल जर पाहिलं ना विधानसभेबद्दलच्या, तर आपल्या राज्यघटनेचा भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 कलम 168 ते 212च्या दरम्यान आपल्याला राज्य विधिमंडळाशी संबंधित असणाऱ्या तरतुदी पाहायला मिळतात. 168 ते 212च्या दरम्यान. याच्यामध्ये 168 जर आपण पाहिलं तर आपलं जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाची रचना पाहायला मिळते. विधिमंडळाची रचना. त्याच्यानंतर 169 जर पाहिलं आपण, हे जे मी तुम्हाला म्हटलं की 169 इम्पॉर्टंट आहे, तर आपली जी विधान परिषद आहे या विधान परिषदेची स्थापना किंवा ती रद्द करणं म्हणजे विधान परिषद स्थापन करणं किंवा रद्द करणं या तरतुदी ज्या आहेत त्या 169 मध्ये पाहायला मिळतात. 170 मध्ये आपल्याला विधानसभेची रचना पाहायला मिळते, विधानसभेची रचना, आणि 171 मध्ये आपल्याला विधान परिषदेची रचना पाहायला मिळते. मग आता तुम्हाला काय करायचं, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे, मग आपण काय करूयात, इकडे 170 नुसार विधानसभा आणि 171 नुसार विधान परिषद. ठीक आहे, आता विधानसभेचा जर आपण विचार केला तर सदस्य संख्या किती असते, इथे आहे किमान 60 कमाल 500, कमीत कमी 60 सदस्य, मॅक्झिमम असू शकतात 500. पण काही राज्य जी आहेत ते अपवाद आहेत. काही राज्यांना ही मिनिममवाली जी संख्या आहे म्हणजे जी 40 असायला पाहिजे तर लोकसंख्या कमी असल्यामुळे 60 असायला पाहिजे तर लोकसंख्या कमी असल्यामुळे 40ची अट ठेवण्यात आलेली आहे. आणि 171 मध्ये जी विधान परिषदेची दिलेली आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर किमान असते 40 आणि मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर ही जी विधानसभेची सदस्य संख्या असेल त्या संबंधित राज्याच्या विधानसभेची जी सदस्य संख्या असेल त्याच्या 1/3 इतकी असेल. मग आता आपल्याला हेही माहिती पाहिजे की कुठली राज्य आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात आहे. त्या संदर्भातला प्रश्न पुढच्या म्हणजे पुढे येईल, मे बी याच टेस्टमध्ये किंवा पुढच्या टेस्टमध्ये, त्यामुळे त्याचं विश्लेषण आता आपण घेत नाही आहोत. पण एकूण 6 राज्य आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात आहे. ती 6 राज्य आणि त्या 6 राज्यांमध्ये विधान परिषदेची असणारी सदस्य संख्या ही आपली तोंडपाठ असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश अनुच्छेदातील तरतुदीनुसार
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते. आपल्याला एकच माहिती असतं की जेव्हा पण आपण याच्याबद्दल अभ्यासतो, आणीबाणीबद्दल अभ्यासतो, त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की 352 आहे, 356 आहे, 360 आहे. पण ज्यावेळेला तुम्हाला राष्ट्रपती राजवटीबद्दल प्रश्न येतो त्यावेळेला ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत, म्हणजे कुठल्या कारणांमुळे राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी कलमं कुठली आहेत, ही आपल्याला थोडक्यात माहिती असायला पाहिजेत. मग आपण हे जर पाहिलं तर 356 मध्ये ऑब्वियसली राष्ट्रपती राजवट आहे. 352 मध्ये काय आहे, आपली राष्ट्रीय आणीबाणी आहे, जिला राष्ट्रीय आणीबाणी असं घटनेमध्ये म्हटलेलं नाही आहे. तिला काय म्हटलेलं आहे, आणीबाणीची उद्घोषणा. 352 मध्ये आणीबाणीची उद्घोषणा असा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 360 मध्ये आपल्याला वित्तीय आणीबाणीची तरतूद पाहायला मिळते, वित्तीय आणीबाणी. आणि 365 हे सुद्धा कलम आहे ज्याच्यानुसार राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात येते. म्हणजे अ आणि ड हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. बऱ्याचदा असा प्रश्न आल्यानंतर आपण खूप घाईघाईमध्ये फक्त अ हे उत्तर देतो. तुमच्यापैकी कोणी फक्त अ हे उत्तर दिलं होतं का, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ऑब्वियसली फायनल म्हणजे शेवटचा प्रश्न झाल्यानंतर तुमचा स्कोअर किती आला आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगणारच आहात. मग आता पहा, जर आपण राष्ट्रपती राजवटीचा विचार केला तर काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे कलम 355. कलम 355 काय सांगतं की केंद्र शासन जे आहे ते प्रत्येक राज्य शासनाला बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता याच्यापासून संरक्षित करण्याच्या कर्तव्याबरोबर अजून एक कर्तव्य त्याच्यावरती आहे. 355 अंतर्गत प्रत्येक राज्याचं शासन हे घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवलं जात आहे का याचं सुनिश्चितीकरण. म्हणजे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे की बाह्य आक्रमण झालं तर राज्याचं संरक्षण करायचं किंवा अंतर्गत अशांततेपासून राज्याचं संरक्षण करायचं. पण याच्यासोबतच कलम 355 मध्ये आणखी एक कर्तव्य केंद्र सरकारवरती टाकण्यात आलेलं आहे घटनेनुसार, की राज्याचा जो कारभार आहे तो घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवला जात आहे का नाही हे सुनिश्चित करायचं आहे. म्हणजे चालवला गेला पाहिजे हे सुनिश्चित करायचं आहे. मग कलम 356 काय सांगत असेल, ऑब्वियसली जर एखाद्या राज्यामधली घटनात्मक यंत्रणा बंद पडली, घटनात्मक यंत्रणा बंद पडली म्हणजे घटनेतल्या तरतुदींना अनुसरून तिथे राज्यकारभार करणं हे शक्य नाही आहे, अशी परिस्थिती जर तिथे उद्भवलेली असेल तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा हे राष्ट्रपती करू शकतात. ठीक आहे. आता अशी घोषणा जी आहे ती त्या संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहेत ते शिफारस करतील राष्ट्रपतींना की राज्यामध्ये अशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की इथला राज्यकारभार घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवणं शक्य नाही आहे. असं असेल तरीही ते करू शकतात. किंवा त्यांना तसा अहवाल प्राप्त नाही झाला पण त्याच्या लक्षात आलं राष्ट्रपतींच्या की अशी परिस्थिती आहे तरीसुद्धा ते अशा पद्धतीची राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्याची घोषणा करू शकतात. दुसरा मुद्दा येतो कलम 365. सोपा आहे, 356 365. 365 मध्ये असं म्हटलंय की केंद्राचे निर्देश जे आहेत त्याचं पालन करण्यामध्ये जर राज्य कसूर करत असेल, जर समजा केंद्राने काही निर्देश दिलेत आणि राज्याने त्याचं पालन केलेलं नाही, काही कसूर करण्यामध्ये जर पालन करत असेल, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये जर राज्याने कसूर केलेली असेल तर राष्ट्रपतींना असं गृहीत धरणं हे कायदेशीर असू शकतं की राज्याचं शासन हे घटनात्मक तरतुदींना अनुसरून नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यामुळे इथे जे तुम्हाला विचारलेलं आहे की कुठल्या कलमानुसार कुठल्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार तर 356 आणि 365. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. मी जस्ट आता म्हटलं होतं की तुम्हाला याच्यावरचा प्रश्न पाहायला मिळेल. बिहार, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश. तर आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये नाही आहे, अ ब क आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. आता याच्या बाबतीत थोडक्यात माहिती जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. आपण विधिमंडळाची रचना पाहिली होती कलम 168 मध्ये. ठीक आहे. मग या 168 मध्ये असं सांगितलं की राज्याचं जे विधिमंडळ आहे ते राज्यपाल, विधानसभा आणि जिथे विधान परिषद असेल अशा राज्यांमध्ये विधान परिषद यांचं मिळून बनलेलं विधिमंडळ असेल. जिथे विधान परिषद आहे तिथे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असेल.
मग आता कुठली राज्य आहेत की जिथे विधान परिषद आहे? ज्या राज्यांमध्ये केवळ एकच सभागृह आहे त्याला विधानसभा असं म्हटलं जाईल. मग आता विधान परिषद असणारी जी राज्य आहेत, सोपं आहे, विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. म म्हणजे महाराष्ट्र, ते म्हणजे तेलंगणा, बी म्हणजे बिहार, का म्हणजे कर्नाटक, उ म्हणजे उत्तर प्रदेश, आ म्हणजे आंध्र प्रदेश. 1 2 3 4 5 6 महाराष्ट्र, तेलंगणा, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश. याच्या खूप सगळ्या ट्रिक्स आहेत, तू भी मजा कर वगैरे, ताजकुंभ. सो तुम्ही ज्या पण ट्रिकनी लक्षात ठेवले त्याच ट्रिकनी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मुद्दा हा आहे की कुठल्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या किती जागा आहेत आणि अशी कुठली राज्य आहेत की ज्यांच्या निर्मितीपासूनच विधान परिषद अस्तित्वात आहे? तर यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 4 राज्यांमध्ये त्यांच्या निर्मितीपासूनच विधान परिषद अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यावरती आयोगाचा प्रश्न विचारून झालेला आहे. मग आता आपण लक्षात ठेवायचं म्हटलं तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, उभी मका विधान परिषदेत. विधान परिषदेत उभी मका. उभी मका म्हणजे उभी आहे मका. उभी म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, मका म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक. क्लिअर? आता कुठल्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या किती जागा आहेत? सगळ्यात सर्वाधिक जर आपण पाहिल्या तर उत्तर प्रदेशच्या 100 जागा आहेत. त्याच्या जवळपास निम्म्या म्हणू शकतो आपण आंध्र प्रदेशमध्ये 58 जागा आहेत. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली निम्मा नाही आहेत पण लक्षात ठेवण्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे 78 आहेत, म्हणजे जवळपास 80 पकडून झाला. हा आकडा ॲज इट इज लक्षात ठेवायचा, 78 म्हणजे 78च. ठीक आहे, याच्यामध्ये बदल करायचा नाही, पण आपल्याला फार कन्फ्युजन होऊ नये, आकडे पाठ करत बसायला लागू नये म्हणून सांगते. 78. त्याच्या जवळपास निम्म जर म्हटलं आपण तर तेलंगणामध्ये आहेत 40 आणि कर्नाटक आणि बिहार जे आहे याच्यामध्ये प्रत्येकी 75 75 75 अशा आहेत. ठीक आहे, सो ही आहे विधान परिषदेची सदस्य संख्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे? आपले जे मूलभूत हक्क आहेत ते नागरिकांना तसेच परकीयांना सुद्धा उपलब्ध आहेत, पण काही मूलभूत हक्क आहेत जे केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत आणि याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. असे 5 मूलभूत हक्क आहेत जे केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. ते कुठले आहेत ते आपल्याला माहिती करून घ्यायचं. कायद्यासमोर समानतेचा हक्क हा सर्वांना आहे, प्राथमिक शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे आणि ऑब्व्हियसली जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. असं आहे का की परकीय नागरिक आहे आणि तो भारतामध्ये आला म्हणून त्याला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क नसेल? ऑब्व्हियसली असणारच आहे त्याला. त्यामुळे हेही आहे. केवळ स्वातंत्र्याचा हक्क जो आहे, जे आपण 19 कलम 19 6 स्वातंत्र्य पाहतो, ही परकीयांना उपलब्ध नाही आहेत. मग अशी कुठली कलमं आहेत ज्यामध्ये दिलेले अधिकार जे आहेत ते केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत? तर त्याच्यामध्ये येतं कलम 15, कलम 16, त्याच्यानंतर कलम 19, कलम 29 आणि 30. 15, 16, 19, 29, 30. 15, 16, 19, 29, 30 ही 5 कलम आहेत ज्याच्यातले अधिकार हे केवळ भारतीय नागरिकांना लागू आहेत किंवा उपलब्ध आहेत. मग 15 काय आहे? 15 आपण पाहतो धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभावास मनाई करण्यात आलेली आहे. 16 काय पाहतो आपण? सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. आता मला सांगा, जर परकीयांना सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी दिली तर आपली ऑलरेडी एवढी सगळी लोकसंख्या आहे, ती जाणार कुठे? सो हे जे आहे केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. 19 जे आहे ते आपलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा इतर जी स्वातंत्र्य आहेत ती याच्यामध्ये येतात. 29 आपल्याला अल्पसंख्याक वर्गाचे हितसंबंध पाहायला मिळतात. पण 29 जे हक्क आहेत ते अल्पसंख्याक त्याचबरोबर बहुसंख्याकाच्या गटाला सुद्धा उपलब्ध आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. मात्र कलम 30चा जर आपण विचार केला तर अल्पसंख्याक वर्गाचा त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आणि त्या शैक्षणिक संस्थांचं प्रशासन चालवण्याचा जो अधिकार आहे तो कलम 30 दिलेला आहे. कलम 30 हे केवळ आणि केवळ अल्पसंख्याक वर्गालाच उपलब्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, सो 15, 16, 19, 29, 30 आयोग कदाचित प्रश्न विचारताना तुम्हाला या 15, 16, 19, 29, 30 केवळ नंबर न देता तरतुदी विचारेल, जसं आत्ता आपण प्रश्नामध्ये पाहिलं तसं, किंवा
केवळ कलम विचारले की कुठल्या कलमातल्या तरतुदी परकीय नागरिकांना उपलब्ध आहेत किंवा केवळ भारतीयांना उपलब्ध आहेत, अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनामाबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे, 100% आहे. सरनामा हा आपल्या भारतीय घटनेचा अविभाज्य भाग आहे आणि हे केशवानंद भारती खटल्यामध्ये पण सांगितले, LIC केस ऑफ इंडियामध्ये पण सांगितलेलं आहे. बेरोबरी युनियन खटला झाला 1960ला, त्यावेळेला मात्र सर्वोच्च न्यायालय म्हटलेलं की प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही आहे. पण नंतर केशवानंद भारती खटला, LIC केस ऑफ इंडिया याच्यामध्ये, या दोन्ही केसेसमध्ये आयोगाने असं म्हटलेलं आहे की हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, अविभाज्य भाग आहे. सरनाम्यातल्या तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात का? नाही. सरनामा न्यायप्रविष्ट नाही आहे. सरनाम्यातल्या तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि सरनामा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो का? तर हेही नाही. तो कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्यावरती तो प्रतिबंधही आणत नाही. 2 विधानं तुमच्या पुस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे दिलेली आहेत. पहिलं विधान आहे प्रास्ताविकेबद्दलची 2 विधानं. पहिलं विधान आहे, प्रास्ताविका कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही आणि ती त्यावरती प्रतिबंधही आणत नाही. आणि दुसरं विधान आहे, प्रास्ताविका किंवा प्रास्ताविकेतल्या तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाहीत, म्हणजे त्या न्यायप्रविष्ट नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे बरोबर विधान कुठलं असायला पाहिजे? फक्त तो राज्यघटनेचा अविभाज्य भाग किंवा अविभाज्य अंग आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुच्छेद 12 मध्ये राज्य यामध्ये कशाचा समावेश होतो? आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यघटनेचा जो भाग 3 आहे याच्यामध्ये कलम 12 ते 35 याच्यामध्ये आपल्याला जे काही मूलभूत हक्क आहेत याच्याबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतात. या मूलभूत हक्कांमध्ये एक बेसिक गोष्ट सांगितलेली आहे कलम 12 मध्ये, ते म्हणजे राज्यसंस्था याची व्याख्या. राज्यसंस्था कशाला म्हणायचं याची व्याख्या दिलेली आहे. तर कलम 12 काय सांगतं की भारताचं शासन किंवा संसद असेल ते, त्याच्यानंतर प्रत्येक राज्याचं शासन आणि विधिमंडळ म्हणजेच कायदेकारी आणि कार्यकारी मंडळ जे आहे, राज्याचं असेल किंवा केंद्राचं असेल, संसद आणि शासन, विधिमंडळ आणि शासन हे जे आहेत हे राज्यसंस्थेमध्ये येतील, म्हणजे राज्याच्या व्याख्येमध्ये येतील. त्याच्यानंतर सर्व स्थानिक संस्था, याच्यामध्ये मग नगरपालिका आहे, जिल्हा बोर्ड आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे, हे सगळे जे आहेत हे सर्व स्थानिक संस्थासुद्धा राज्यसंस्था असतील. आणि त्याचबरोबर भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील ज्या संस्था आहेत त्यासुद्धा राज्य याच्यामध्ये येतात. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जरी आपल्या घटनेने या 4च गोष्टी ज्या आहेत त्या राज्यसंस्थेमध्ये सांगितल्या असतील, तरी जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे की नाही, सर्वोच्च न्यायालय, याने मात्र या राज्यसंस्थेचा काय म्हणतो आपण त्याला, व्यापक असा अर्थ जो आहे तो लावलेला आहे. मग त्यांनी असं म्हटलं की ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे ज्या संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी वित्तीय सहाय्य मिळतं, सरकारकडून आर्थिक सहाय्य किंवा वित्तीय सहाय्य मिळतं आणि ज्याच्यावरती सरकारी नियंत्रण आहे, अशा ज्या संस्था आहेत किंवा ज्या सार्वजनिक कार्य पार पाडतात, सरकारची कामं करणं ही त्यांची जबाबदारी आहे, अशा संस्थासुद्धा कशामध्ये येतील? राज्यसंस्थेअंतर्गत येतील. ठीक आहे. कारण यांनी मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं म्हणून यांच्याविरुद्ध आपल्याला दाद मागता येईल. मात्र याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की BCCI असेल किंवा NCERT या राज्यसंस्था नाही आहेत, असा निर्णयसुद्धा सुप्रीम कोर्टने दिला आहे. पण याच्यासोबत LIC असेल, त्याच्यानंतर ONGC असेल, सेल आहे, याच्यासारखी जी महामंडळं आहेत यांना मात्र राज्यसंस्था असल्याचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे आपल्या सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा समावेश कोणत्या साली करण्यात आला? 1967ला करण्यात आला, 21व्या घटनादुरुस्तीने. आपली जी 8वी अनुसूची किंवा 8वं परिशिष्ट आहे ना, हे आयोगाचं फेवरेट आहे. 7वी असेल, 8वी असेल, वारंवार प्रश्न विचारलेत. मग आता या 8व्या अनुसूचीमध्ये मूळ घटनेचा जर आपण विचार केला तर होत्या एकूण 14 भाषा. आपली मूळ घटना जर आपण पाहिली तर मूळ घटनेमध्ये याच्यामध्ये आपल्या परिशिष्टामध्ये 8व्या परिशिष्टामध्ये एकूण देण्यात आलेल्या होत्या 14 भाषा. आता या ज्या 14 भाषा होत्या याच्यानंतर या 8व्या परिशिष्टामध्ये दुरुस्ती करण्यात आली. पहिल्यांदा झाली 21वी घटना दुरुस्ती 1967ला आणि याने सिंधी भाषा जी आहे हिचा समावेश करण्यात आला. लक्षात कसं ठेवायचं, सिंधू 21 वर्षांची झाली 21वी घटना दुरुस्ती 1967ला. त्याच्यानंतर झाली 71वी घटना दुरुस्ती
1992ला. याने 3 भाषांचा समावेश करण्यात आला, ज्या आपण लक्षात ठेवतो. NMK म्हणजे नेपाळी, मणिपुरी आणि कोंकणी. ठीक आहे, या 3 भाषांचा समावेश झाला 71व्या घटनादुरुस्तीने. आणि 21 आणि 71 किती होतात? 92. 92वी घटनादुरुस्ती झाली 2003ला आणि याने 4 भाषांचा समावेश करण्यात आला. BDMS बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाळी. BDMS बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाळी. याच्यातली जी संथाळी भाषा आहे ना, तिला नुकतीच संथाळी भाषेच्या लिपीला आय थिंक 100 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याची भाषा ऑलरेडी आयोगाने एकदा विचारली आहे. ओल चिकी लिपी ही कोणत्या भाषेची लिपी आहे? ओल चिकी ही संथाळी भाषेची लिपी आहे, हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 92व्या घटनादुरुस्तीवरती पण, कारण करंटच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे आणि तसंही हे जे 8वं परिशिष्ट आहे हे आयोगाचं फेवरेट आहे म्हणून. नेक्स्ट आहे योग्य जोड्या जुळवा. काही एकीकडे कलमं दिली आहेत आणि एकीकडे तरतूद दिली आहेत. इझी आहे, आयोगाचा फेवरेटवाला टॉपिक. एका पेजचं टॉपिक महाधिवक्ता, महान्यायवादी एकत्रित करायचे. 165 राज्याचा महाधिवक्ता आहे. 171 आत्ताच आपण मागच्या प्रश्नात पाहिलेल्या विधान परिषदेची रचना आहे. त्याच्यानंतर 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय आहे. 214 राज्यासाठी उच्च न्यायालय दिले. लगेच 215 सांगितले की हे जे उच्च न्यायालय असेल हे अभिलेख न्यायालय असेल. 129 सांगण्यात आले की सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय असेल. आणि त्याच्यानंतर आहे 233 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. जिल्हा न्यायाधीशांची इतकंच झाले इकडे नियुक्ती आले. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. हा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारला आहे. सेम प्रश्न प्रीला परत रिपीट केला. कलम 233 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग 1, 2, 3, 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनाची मार्गदर्शक तत्वांमधील खालीलपैकी कोणते कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे? हा प्रश्न पण खूप वेळा विचारून झाला. तर न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था यांना अलग ठेवणं हे आपल्या कलम 50 दिलेलं पाहायला मिळतं. आणि 51 काय आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य, जे मगाशी आपण पाहिलेला प्रश्न. ठीक आहे. मग बाकीचे 3 काय आहेत? 47 आहे पोषणमान आणि राहणीमान उंचावणे. पोषणमान व राहणीमान उंचावणे. 48 काय आहे? कृषी व पशुसंवर्धन. 48 पर्यावरणाशी संबंधित. 49 काय आहे? राष्ट्रीय स्मारके, त्याच्यानंतर स्थाने व वस्तू यांचे संरक्षण हे 49 देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो या टेस्टमध्ये तुमचा कव्हर झालेला असेल आणि रिवाईज झालेला असेल अशी आशा आहे. जर मार्गदर्शक तत्वांसारखा टॉपिक, मूलभूत कर्तव्यांसारखा टॉपिक लक्षात ठेवायला कठीण जात असेल तर पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट सर्च करायची. तिथे मी खूप सगळे ट्रिक्स दिलेले आहेत, ज्या ट्रिक्स पाहिल्या की हे टॉपिक तुमचे तोंडपाठ होऊन जातील. याच्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारला आहे. मूलभूत कर्तव्य हा तर एका पानाचा टॉपिक आहे, पण आयोगाने परत प्रश्न विचारले. हे जे आपल्या हातातले मार्क्स असतात ते जाऊ द्यायचे नाहीत. ठीक आहे. इव्हन आत्ताच्या मेन्सला पण मूलभूत कर्तव्यांवरती प्रश्न होता. त्याच्यामुळे जो काही अनुभव मागच्या 5 मेन्स दिल्यानंतर पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज असते हे जे काही मला समजलेलं आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की रिव्हिजन करताना खूप प्रॉपरली मिनिमम टॉपिक मॅक्झिमम रिव्हिजन करा. तुमचा स्कोअर 100% येईल, तुमचा रिझल्ट 100% येईल. ठीक आहे. सो पुढच्या सेशनमध्ये भेटूयात. हे सेशन तुमच्यासाठी हेल्पफुल ठरलं असेल अशी आशा आहे. कसा वाटलं तुमचा फीडबॅक मला नक्की द्या. एक्झामपर्यंत असेच सेशन आपण घेऊन येणार आहे, पण तुमच्या फीडबॅकवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर यूट्यूबला त्याचा प्रतिसाद मिळाला तर मी ही सिरीज इकडे कंटिन्यू करेन. अदरवाईज प्रूव्ह युअरसेल्फ चॅलेंजमधल्या मुलांसाठी, केवळ तिथल्याच वॉरियर्ससाठी ही लिमिटेड असेल. त्यामुळे रिप्लाय करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूयात लवकरच पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.